ब्रेकनंतर आपण सर्वांचं स्वागत आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे। तलवार ताब्यात घेतल्यानंतरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य माझ्यावर आपण पाहतोय। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। ऐतिहासिक वाघनखांनंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे। सरकारने 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे आणि येत्या 18 ऑगस्टला तलवार लंडनमधून मुंबईमध्ये आणली जाणार आहे। भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे। आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया रघुजी राजेंचे वंशज मुधोजी राजेंनी दिली आहे। यावेळी मुधोजी राजेंनी सरकारचे आभारही मानले। आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे, आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडे आज येत आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाला दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो भोसले घराण्याच्या वतीने। राज्य सरकारने लाडक्या बहिणींची गृह चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींची चौकशीचं काम हाती घेण्यात आले। हे काम अंगणवाडी सेविकांद्वारे करण्यात येणार आहे। मात्र अंगणवाडी सेविकांनी काम करण्यास नकार दिलाय। अंगणवाडी सेविकांकडे FRSचं काम, पूरक पोषण आहार, सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंदी ठेवणे, जन्म आणि मृत्यू नोंदी अशी अनेक कामं आहेत। त्यामुळे योजनेची पडताळणी आणि मातृवंदनाचं काम सेविकांकडून करणं शक्य होणार नसल्याचं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे। कोकणानंतर आता कोल्हापुरात देखील महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष उभा राहिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधून लढवणार, पण प्रत्येक पक्ष आपलाच महापौर, आपला जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असे दावे सुरू झालेत। महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपलाच पक्ष मोठा असणार असा दावा केलाय आणि त्यानुसार बैठकींचं सत्र देखील सुरू झालंय। बीडच्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी 4 जागा बिनविरोध आल्यानं उर्वरित 13 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली। आज सकाळी 8 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। 108 मतदार केंद्रांपैकी बीड जिल्ह्यातील 67 मतदार केंद्रांवर सदस्यांनी मतदान केलं। बँकेच्या 43,962 सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। ही बिनविरोध निवडणूक होणार होती, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभं केलं आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला असताना आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर झालाय। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे। त्यामुळे पुन्हा पालकमंत्रीपदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यात 15 ऑगस्टला अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार असल्याची माहिती आहे। तर यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी जाहीर झालेली यादी पालकमंत्रीपदाची नाही अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे सांगितलंय। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। मात्र अशातच आता 15 ऑगस्टला नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे अशी माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे। नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे असा वाद आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत।
त्यामुळे पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता। सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। नाराज मंत्री या संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात, तसंच काही महत्त्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेणार आहेत। मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी रंगशारदा इथं बैठकीला उपस्थित असतील। गणेशोत्सव मंडळाच्या समस्या आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केलाय। सांगलीचं सर्वाधिक वाटोळं जयंत पाटलांनी केल्याची टीका पडळकरांनी केली आहे। यावेळी बोलताना पडळकरांची जीभ घसरली। जयंत पाटलांना त्यांनी जनावराची उपमा दिली आहे, तर शरद पवार यांच्यावर बोलू नका अशा पक्षाच्या सूचना होत्या, असं पडळकर म्हणाले। आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात। आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली, त्यांना माहीत नसतं म्हशी कुठली म्हस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते। ते ज्याला कास मोठी आहे ती बघते, हिला कासाला मोठी आहे, हिला घेऊया, ही दूध देईल, त्याला कोणीतरी दलाल गंडवतं। ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला 2 लिटर दूध निघतंय, ते डोक्याला हात लावतोय, अरे कासाला मोठी आहे। हे जयंत पाटील कासाला मोठं आहे, दुधाला नाही। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आवाज उठवणाऱ्या मनोज जरांगेंना राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रश्न विचारलाय। देवेंद्र फडणवीसांवर टीका करून आरक्षण मिळणार आहे का? मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही ही शरद पवारांनी जाहीर भूमिका मांडली, त्यावर मनोज जरांगे का बोलत नाहीत असा सवाल विखे पाटलांनी केलाय। जरांगे पाटलांनी एवढंच आवाहन करणार की माननीय देवेंद्रजींवर आरोप करून आरक्षण मिळणार आहे का आपल्याला? 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळे, नाकारतेपणामुळे उद्धवजी असतील, त्यांचे नेते शरद पवार असतील, यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही लोक आरक्षणाबद्दलची भूमिका घेऊन आरक्षण घालवलं, ती जाहीर भूमिका मांडली आहे। त्याबद्दल काय जरांगे पाटील ते बोलत नाही? सांगलीतील काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। सांगलीतील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय। सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली आहे आणि लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पृथ्वीराज पाटलांच्या घरी गेले होते। यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड पक्षप्रवेशासंदर्भात चर्चाही झाली आहे। मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं। जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे। मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू। त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतोय की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप आमदार आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये मनोज सरगर यांचा प्रवेश पार पडलाय। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। पाथरी येथील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। महसूल विभागानं एसआयटी स्थापन करण्याबाबतचं परिपत्रक काढलंय। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चौकशी होणार आहे आणि एसआयटीमध्ये विभागीय आयुक्त परभणी, अप्पर जिल्हाधिकारी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संचालन नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनाच्या पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीमध्ये राडा झालाय। अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पार पडल्यानंतर 2 गट आपापसामध्ये भिडले। एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ देखील करण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीमध्ये शिरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, तर पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी हे भांडण सोडवलं। शौचालयांच्या कंत्राटदारासाठी मुंबई महापालिकेचा 30 वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे
सुविधांपासून वंचित राहावं लागतं. हे करार रद्द करून नव्यानं प्रक्रिया राबवावी अशी सूचना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या संदर्भात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्रही लिहिलंय. मराठी अभिनेते आणि सौमित्र या टोपण नावानं कविता लिहिणारे किशोर कदम यांचं अंधेरीतील घर हे धोक्यात आल्याची पोस्ट स्वतः किशोर कदम यांनी केली आहे. चकालाच्या भागातील हवा महल या सोसायटीच्या पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप किशोर कदम यांनी केलाय. त्यांच्यासोबत आणखी 23 सभासदांच्या घरांचं देखील टांगतीत तलवार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन केलंय. या सर्व अनागोंदी कारभाराला सर्वस्वी सोसायटीची कमिटी जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या 23 जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी. मुंबई पोलिसांनी कॉमेडियन कपिल शर्माची सुरक्षा वाढवली आहे. कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या 2 गोळीबारांनंतर आणि बिश्नोई टोळीकडून मिळालेल्या धमक्यांनंतर पोलिसांनी हे पाऊल उचललंय. पनवेल हायवेवर बांधण्यात आलेले 18 भुयारी मार्ग हे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय. लोकांकडून या भुयारी मार्गाचा वापर केला जात नसल्यानं ते बंद करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण हे देण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात बांधकाम करण्यात आलेल्या भुयारी मार्गाची योग्य निगा राखली जात नसल्यानं प्रवासी याचा वापर करत नसल्याचं समोर आलंय. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षीपासून कोलाड ते गोव्यापर्यंत सुरू करण्यात आलेल्या कार रोरो सेवेला आता कणकवलीतील नांदगाव रेल्वे स्थानकामध्ये थांबा मिळणार आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात 21 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्ल्स हॉस्टेलमध्ये तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री रेडेकर असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. गायत्री ही भूगोल विभागामध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तर तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच नातेवाईकांनी हॉस्टेलसमोर आक्रोश केलाय. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून स्नेहा झेंडगे यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सासरच्या 7 नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी नवरा, सासू सासरे आणि एका नातेवाईकाला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेयसीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या भिसी पोलीस स्टेशनमध्ये 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राकेश चौधरी असं आरोपीचं नाव आहे. राकेशचे गेल्या 3 वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि याच दरम्यान आरोपीनं मुलीवर वारंवार अत्याचार करत तिचे व्हिडिओ तयार केले आणि हे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि आयटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणामध्ये लवकरच पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या मालेगावातील मुख्य चौकात असलेल्या थोक कापड विक्रेत्याच्या दुकानाला आग लागली आहे. धुराचे लोट हे सर्वत्र पसरले. आगीची भीषणता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून मालेगावातील विद्युत पुरवठा हा देखील खंडित करण्यात आला होता आणि आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SFI संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून मागेल त्याला हॉस्टेल मिळायला हवं याविषयी मेसचं जेवण उत्कृष्ट दर्जाचं असावं यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. या मागणीसाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मुख्य इमारतीपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या जीपचा अपघात झाला. महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी ही खोल दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झालाय तर 25 ते 30 महिला यात जखमी झाल्यात. नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्यानं महिला भाविकांची ही जीप उलटली आहे.
पुणे जिल्ह्यातील पाईट इथं श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी ही खोल दरीमध्ये कोसळली। या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच जखमींना तातडीने उपचार मिळावेत, अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। मुंबईच्या दहिसर पूर्व केतकीपाडा परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। दहीहंडी सराव शिबिरादरम्यान थरावरून खाली पडून 11 वर्षीय बाल गोविंदाचा मृत्यू झालाय। नवतरुण दहीहंडी मंडळाचा हा सराव सुरू होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्सवात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाख रुपयांचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे। जेजुरीत 5 मजली धोकादायक इमारत पाडण्यात आली आहे। इमारत धोकादायकरित्या झुकली होती आणि त्यानंतर रहिवाशांचं सुरक्षित स्थलांतर केलंय। सुरक्षा बॅरिकेड लावून रहदारी थांबवण्यात आली। ज्या इमारती धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत त्या इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सांगलीतील पेठ नाकाजवळील वाघवाडी इथं दूध उत्पादकांचा शेतकरी मेळावा संपन्न झाला। यावेळी वाळवा शिरोळा कोऑपरेटिव्ह डेअरी संस्थेच्या नूतन संचालकांची निवड प्रक्रिया पार पडली। या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते। लातूरच्या अहमद तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं गाढव मोर्चासह आक्रोश आंदोलन करण्यात आलं। अहमदपूरसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणं, सर्वे करून 5000 घरं मंजूर करणं आणि वाटप करणं यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या जामनेरमध्ये प्रेम प्रकरणातून अज्ञातांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। सुलेमान खान असं मारहाण केलेल्या तरुणाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। कॅफेमध्ये तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर या तरुणांची हत्या करण्यात आली। या हत्येप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात येत असून पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। काय मारहाण झालं होतं, नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला आणलं आणि हॉस्पिटलला ट्रीटमेंट दरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने जामनेर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेलं आहे आणि 2 मुलांना आम्ही ताब्यात घेतला, ज्या आरोपींना, आणि 8 लोकांना आतापर्यंत नावं निष्पन्न करण्यात आलं आणि ही 8 लोकांना अटक करण्यासाठी आम्ही 4 टीम तयार केलं आणि ते लवकरात लवकर आरोपींना आम्ही अटक करणार आहे। वसई शहरात भर दिवसा अंदाजे 1 कोटी रुपयांची चोरी झाली आहे। चोरट्यांनी घरमालकाला बाथरूममध्ये कोंडून घरातील वस्तू लंपास केल्या। घरात 60 वर्षीय ओधव भानुशाली हे एकटेच होते। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आणि पोलिसांकडून CCTV फुटेज तपासलं जात असून आरोपीचा शोध सध्या वेगानं सुरू आहे। नागपुरात एक मुलगा आपल्या वडिलांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। व्हिडिओद्वारे शोध घेत नागपूर पोलिसांनी मुलाला शोधून काढलं। त्यावेळी आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी वडिलांना मारहाण करणाऱ्या मुलाला समज दिली। छत्रपती संभाजीनगरच्या पाटेगावात पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेचं मंगळसूत्र घेऊन पळ काढणाऱ्या तोतया पोलिसाला नागरिकांनी बेदम चोप दिलाय। पैठण पोलीस ठाणे हद्दीतील शहरापासून 2 किलोमीटरवर असलेल्या पाटेगावमधील ही घटना आहे आणि तोतया पोलिसावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यात ऊसाचं थकीत बिल आणि डोक्यावर झालेल्या कर्जाला कंटाळून 28 वर्षीय युवा शेतकऱ्यानं विष प्राशन करत आत्महत्या केली। सुनील सौडप्पा कुंभार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर कारखान्याकडे बिल थकीत असल्याची नातेवाईकांची माहिती आहे। मुंबई पोलिसांची बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे। जवळपास 1000 बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या देशात पाठवले। वेगवेगळ्या हद्दीत लपून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरुद्ध मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे।
रायगडमध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थ आढळून आल्यानं पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रायगडमधील कर्जत तालुक्यात असणाऱ्या ताडवाडी येथील एका घरामधून हा एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय। मुंबईतून डी फार्म झालेला एक तरुण या अंमली पदार्थ बनवण्यामागे असल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणामध्ये एकूण 5 जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यापुढील अधिक तपास नेरळ पोलिसांकडून सुरू आहे। बीडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मांजर सुंबा घाटामध्ये दरड कोसळली। काही काळ मार्गावर वाहतूक ही ठप्प झाली होती। दरम्यान आरआरबी कंपनीच्या माध्यमातून दरड बाजूला करण्यात आली। मांजर सुंबा या घाटामध्ये संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, मात्र या जाळ्या कोसळणाऱ्या दरड रोखण्यासाठी पुरेशा नाहीत। यापूर्वी देखील याचं सर्वेक्षण झालं होतं, मात्र ही परिस्थिती जैसे थेच आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण हे 93% भरलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि कळमनुरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। इसापूर धरणाचे 2 दरवाजे हे उघडण्यात आले असून त्यातून 1300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावमध्ये हनी ट्रॅप प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय। आकाशवाणी चौकामध्ये गिरीश महाजन यांच्या व्यंगात्मक बॅनरवर जोडे मारून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट झालीच पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। ठाण्यातील कासार वडवली परिसरातील तलावामध्ये एका 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे। जळगाव शहरातील महापालिकेसमोरील रस्त्यावर धावत्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर दुचाकीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्यामुळे पेट्रोल टाकीचा स्फोट होण्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये मात्र काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गणेशोत्सव काळात डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये बंदी आहे। गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास मुंबई पोलीस ठोस कारवाई करणार आहेत। न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाणार असं प्रशासनानं माहिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर ही बंदी आणली होती। तो निर्णय आताही कायम आहे आणि गणेशोत्सव काळामध्ये डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांवर मुंबई पोलिसांची नजर असणार आहे। दिल्ली एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून निवारागृहात ठेवणार सर्वोच्च न्यायालयाने आदेश जाहीर केलाय। दिल्ली एनसीआरमध्ये कुत्र्यांनी चावा घेण्याच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे। सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून निवारागृहात ठेवावं। 8 आठवड्यांमध्ये 5000 कुत्रे पकडले जातील असे न्यायालयाने आदेश दिलेत। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट प्रज्ञासह पाहत रहा एबीपी माझा।